आमच्याकडे आहे स्वीटचा डब्बा आणि आमच्यासोबत झाले मोठा आम्ही आलो आहोत हरिहरेश्वरला. आम्ही इथे न बुकिंग करता रात्री आलो आहोत. तर आम्हाला इथे कोणतीही रूम नव्हती भेट. जेवायला ना बसले, जेवण बनवायला. तर आता आम्ही चालू आहे हरिहरेश्वरला. इकडे किती तासाचा मार्ग आहे? 4 आवर्सचा मार्ग आहे. आता मी इथे थांबलोय जेवायला. आता मस्त शेतात यावी, मस्त ऑप्शन भारी मिळाला ना वनभोजन करायला. तर आम्ही जेवायला बसलो आहोत. आज काहीतरी मिक्सर बनवलेलं आहे. माल मटार वटाणे, लोणचं आहे, कोशिंबीर आहे. श्रेयाला आम्ही नेक्स्ट टाइम पिकनिकला नेणार नाहीयेत, तिला घरीच ठेवणार आहे. नाही तुला कुठेच नेणार नाही आम्ही. हा कुठेच नाही नेणार तुला. गाडीत बसून हरिहरेश्वरला. आम्ही इथे न बुकिंग करता रात्री आलो आहोत. तर आम्हाला इथे कोणतीही रूम नव्हती भेटली. तर आम्ही शोधत थोडं मध्ये आलो आणि फायनली आम्हाला एक रूम भेटली. तर जर तुम्हाला मे वेकेशन, क्रिसमस वेकेशन किंवा कसलीही सेकंड सॅटर्डे संडे सुट्टी असली तिथे यायचं असेल तर बुकिंग करून या. आणि आमच्यासारखं सर्व लक्की नसतात, सर्वांचं नशीब चांगलं नसतं की आम्हाला एक रूम भेटली आहे. तर ॲक्च्युली त्यांनी आम्हाला घरात राहायला दिलेलं आहे त्यांचं. तर आमची एक रात्रीची हे आहे. आता तिकडे जेवण बनवते. आता रात्र झाली म्हणून आता काही दिसत नाही आहे. मी उद्या तुम्हाला नक्की दाखवणार आहे कॉटेज किती चांगलं आहे. चला आता जेवूया आपण. तर आता मी तुम्हाला रात्रीचा व्ह्यू दाखवते. चला. तर बघा इथे काय तुम्ही बघू शकतात. इथे स्विमिंग पूल आहे, ऑफिस आहेत, टेंट्स आहेत, पार्किंग आहे, कॉटेज क्रिएटिव्हिटी दाखवली आहे. तर काल आम्ही झोपलो होते या रूम मध्ये. ही ट्रायंगल शेप वाली रूम आहे. इकडे वरती बेड आहे आणि खालती सुद्धा लोक झोपू शकतात विथ बाथरूम इन्क्लूड आहे. आणि एवढं चांगलं आहे, खूप जास्त स्पेस इकडे.
मला खूप आवडली. चाललो आहोत मंदिराकडे. सकाळी सकाळी असतं समुद्रकिनारी सुद्धा आम्ही जाणार आहोत. इथे पार्किंग होती बघ. नाही अलाउड आहे. जीन्स टॉप चालेल. हे कपडे नाही चालणार का? ही पोरं तुम्ही लोक बोलता जीन्स टॉप चालते. प्रदक्षिणा सो आता मी इथे जायला थांबलो. आम्ही आता हरिहरेश्वरला जाऊन आलो आणि खूप चांगलं दर्शन झालं. मस्त व्ह्यूवर फोटो वगैरे झाले आमचे. तर आता आम्ही चाललो घरी. तर आता आम्ही लास्ट आमचं जेवण इकडे झाडाखाली एकत्र बसून चटई वगैरे घालून. चला तर आता जेवण बनवूया आपण. आणि आज स्पेशल आहे. आणि आज स्पेशल जेवण बनवणार आहे.
सो कंटिन्यू. ती त्यात आता बनवते चिकन पकोडे. आज आमचा बेस होता चिकन पकोड्यांचा. सर्वांना खायची इच्छा झाली आणि निघताना मम्मीला दिसले तर मम्मीने ते सुद्धा घेतले. आणि ही बाईक घेतली त्यांनी. आज मस्ती मस्ती ते चक्करवाली जेवणाची व्हिडिओ बनवली नाही, पण खूप मजा आली मला. आम्ही आहे तिकडे बघ आंबे झाडाखाली आणि श्रेया बघा. तुमच्याकडे आहे स्वीटचा डब्बा आणि आमच्यासोबत झाले मोठा स्कॅम. तुम्ही बघू शकता. हे बघा ग्लास दिला आणि भरलेली नाही अजिबात स्वीटचा. तर तुम्ही खातील तर घेऊ नका. खूप मोठा स्कॅम आहे हा. 70 रुपये 70 रुपीज. बोलून बघू शकत नाही. ग्लास काजूवडी ग्लास ठेवलेला. हे पॅक केलेलं असते. जेवायला केलेला आम्ही भात, चिकन पकोडे, कोलबीची भाजी, कोलंबी, दुधी आणि बटाटा. आमची शेफ राखी पागदरे यांनी केलं होतं. शेफ बरोबर तर आता फायनली आम्ही म्हैसूरला आलो आहोत. आता आम्ही ते आलो धाब्याला. आम्ही 9:40 इथे घरी पोहोचलो. आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता कपडे बदललेले आहेत. फायनली आम्ही घरी पोहोचलो. तर आता दादा वगैरे चालले आहेत पण घरी घेवलीला. आता ड्रायव्हर कोण आहे आपला? जयंत दादा. चल बाय. भेटूया नेक्स्ट ट्रिपला. नेक्स्ट इयर. बाय बाय. नेक्स्ट भेटूया नेक्स्ट ट्रिपला. जा. लिख